महाशिवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर मी आज साबुदाणा आणि चटणी बनवली आहे. तर मी साबुदाणा इकडे रात्रीच भिजू घातला होता. तर अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे मी. आता त्याला 2-3 स्वच्छ पाण्याने धुवून घेणार. स्वच्छ धुतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून भिजू घालणार रात्रभरासाठी. अर्धा 1 इंच पाणी वरती ठेवणार फक्त, म्हणजे रात्रभरामध्ये चांगला साबुदाणा भिजतो. आणि इकडे मी बटाटे उकडायला टाकले आणि त्याच्यामध्येच कामात काम वरती चाळणीमध्ये साकरू पण उकडायला ठेवले आणि यावर झाकण ठेवून दिलं. 20-25 मिनिटामध्ये दोघी पण शिजून होऊन जाता. इकडे हा रात्री साबुदाणा भिजू घातलेला होता, खूप चांगला भिजला आहे. तर मी इकडे शेंगदाणे साबुदाण्यामध्ये टाकण्यासाठी मिक्सरमध्ये काढून ठेवले. इकडे ओलं वाटण मिक्सरमध्ये काढून ठेवले मी चटणी बनवण्यासाठी. इकडे हिरवी मिरची कापून घेतली आणि ते उकडलेले बटाटे पण कापून घेतले. आता साबुदाणा सगळा मिक्स करून घेणार. शेंगदाणे आणि साबुदाणा मिक्स करून घेणार आहे. त्यामध्ये मीठ पण टाकून घेणार चवीनुसार. आता तेलामध्ये मिरच्या टाकल्या मी कापलेल्या. चांगल्या परतून घ्यायच्या मिरच्या. मिरच्या चांगल्या परतल्या गेल्या. आता त्यामध्ये हे मिक्स केलेलं साबुदाणा टाकून घेऊ आणि चांगलं मिक्स करू, म्हणजे कढईला चिटकणार नाही खाली असं. त्यामध्ये आता बटाटे पण टाकून घेतले मी चिरलेले. आता चांगलं मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून दिलं. 5-1 मिनिट कमी गॅसवर छान वाफेमध्ये साबुदाणा शिजून जातो. इकडे कढई ठेवली. कढईमध्ये तेल टाकलं. तेलामध्ये जे मी हिरवं वाटण करून ठेवलं होतं, हिरवी मिरची आणि शेंगदाणे, पाणी टाकून बारीक मिक्सरला काढलेलं होतं, ते चांगलं परतून घेणार आणि त्यामध्ये पाणी सोडून देणार आणि चांगले 2-3 उकळी काढून घ्यायची, म्हणजे ही जी चटणी चांगली शिजून जाते. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आता त्याला उकळू द्यायचं चांगलं. तोपर्यंत इकडे साबुदाणा आपण बघून घेऊ. तर साबुदाणा अजून हलवून दिलं मी त्याला, खालून वरून सगळं मिक्स केला. पुन्हा झाकण ठेवून 2-3 मिनिट होऊ दिला. इकडे चटणी मस्त शिजलेली आहे. तर यामध्ये मी दही टाकलं, भरपूर दही टाकलं आंबटपणा येण्यासाठी. चटणीमध्ये खूप चांगलं लागतं दही, म्हणजे ती चटणी साबुदाण्यावर खूप भारी लागते. आणि जिरं, कोथिंबीर याचा वापर आम्ही उपासाला नाही करत. चटणी तयार आहे इकडे मस्त साबुदाण्यावर टाकण्यासाठी. आणि इकडे साबुदाणा पण झालेला आहे. आता साबुदाणा झालेला आहे असं कसं समजायचं माहिती का? साबुदाणा असा जो आहे ना काचीसारखा दिसायला लागला ना, समजून घ्यायचं साबुदाणा झालेला आहे. तर चला मी इकडे ताट पण तयार करून घेतलं आहे साबुदाण्याचं. चटणी, साकरू, साबुदाणा. तर रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक पण करा. बाय.